सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं। तर सीपी मुंबई मरोळला ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांच्या ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 1 मार्चला ग्राउंड कशा प्रकारे झाले, 1 मार्च 2026ला ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर आपल्याला बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर मुलांनी आज काही चुका केल्या होत्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे आणि त्याचबरोबर जे काही आपली सकाळची बॅच आहे, सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, सकाळी 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे। तर आपलं ग्राउंड त्या ठिकाणी किती वाजेपर्यंत स्टार्ट होत आहे, 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता आपलं त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर 1600 मीटर रनिंगचा ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, 100 मीटरचा ट्रॅक कशा प्रकारे, 100 मीटरमध्ये मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे, काय कारण त्या ठिकाणी आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि गावावरून जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई मरोळ पोलीस मुख्यालयाला आपल्याला सेंटरपर्यंत जायचं कसं आहे, राहण्याची, झोपण्याची, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी फ्रीमध्ये कुठे आहे, तर याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर या ठिकाणी सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो। सर्वात पहिले जे काही आपला जो काही जिल्हा असेल, आपला कोणत्या जिल्ह्यातून जात असाल तर सर्वात अगोदर CST ला जायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला। त्या रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर तिथून आपल्याला लोकल पकडायची आहे घाटकोपरची। 10 ते 15 20 रुपये तिकीट त्या ठिकाणी असणार आहे, जास्त तिकीट नाही, तिकीट फाळून घ्या कारण की TT वगैरे त्या ठिकाणी राहते। तिकीट जर नाही दिसली तर फाईन त्या ठिकाणी 300 रुपये ते TT घेते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला CST वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून आपल्याला घाटकोपरला लोकलने यायचं आहे। घाटकोपरमध्ये आल्यानंतर घाटकोपरमध्ये उतरा, घाटकोपरच्या बाजूने घाटकोपर मेट्रो आहे, तर तिथं घाटकोपर मेट्रोमध्ये जायचं आणि तिथं मरोळ नाकाची आपल्याला 20 रुपयाची तिकीट फाळायची आहे आणि तिथून मेट्रोनं तुम्ही मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे। आणि मरोळ नाकामध्ये गेल्यानंतर मरोळ नाकाच्या मेट्रो स्टेशनच्या समोर उतरल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ पोलीस मुख्यालय जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, सरळच रस्ता तिथून आहे। तर एखाद्याला विचारा की मरोळ पोलीस मुख्यालयाचा रस्ता कोणता, कोणी तुम्हाला सांगून देणार आहे। आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑटोवाल्याला जर म्हटलं तर ऑटोवाला त्या ठिकाणी 100 रुपये 150 रुपये अशा प्रकारे पैसे लुबाडणार आहे, 40 रुपये 80 रुपये अशा प्रकारे पैसे लुबाडणार आहे। तर तिथून सिटी बस सुद्धा राहते, तर सिटी बसनं गेले 10 रुपये तिकीट आहे। सिटी बसत तिथं टायमिंग फिक्स नाही आहे, ठीक आहे, अर्धा घंटा 1 घंट्याने त्या ठिकाणी सिटी बस आहे ते। तर पैदल जाणं तुमच्यासाठी बेस्ट आहे, 15 मिनिटांमध्ये पैदल तुम्ही जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे ट्रॅफिक जास्त राहते त्या रोडवर, कारण की काम त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळे जास्त ट्रॅफिक त्या ठिकाणी रोडवर राहते, तर पैदल गेलं ते बेस्ट त्या ठिकाणी तुमच्यासाठी राहणार आहे। आता मुलांनी आज कोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही। भरपूर विद्यार्थी 3 वाजता नंतर त्या ठिकाणी आले होते, 2 वाजता नंतर त्या ठिकाणी ग्राउंडवर आले, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा। तर ह्या चुका आपल्याला करायच्या नाही, ह्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाइमवर तुम्ही त्या ठिकाणी जा, एकदम त्या ठिकाणी लेट जाऊ नका, ठीक आहे। जो काही आपला रिपोर्टिंग टाइम आहे हॉल तिकीटवर, तर त्याच्या जे विद्यार्थी मित्रांनो अर्धा 1 घंटा अगोदर तुम्ही जाऊ शकता किंवा त्या टाइमावरही गेले तरी चालते, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवायचं। आता ग्राउंड या ठिकाणी किती वाजता स्टार्ट होत आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे त्याचबरोबर सकाळी 6 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे तर पहिला दौड त्या ठिकाणी 100 मीटर जे आहे, 100 मीटर 1600 मीटर रनिंग हे आपलं 8 ते 9 वाजता 8 ते 10 वाजताच्या दरम्यान आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग होऊन राहिलं, ठीक आहे। त्यानंतर 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 वाजताच्या दरम्यान होऊन राहिलं 1600 मीटर रनिंग आणि 100 मीटर, ठीक आहे। त्यानंतर जे 10 वाजताची बॅच आणि 12 वाजताची बॅच आहे, या 2 बॅचचं जे ग्राउंड आहे तर पहिला दौड त्या ठिकाणी होत आहे जवळपास 1 ते 2 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग होत आहे, 1 ते 3 वाजेच्या दरम्यान, ठीक आहे। त्यानंतर जे दुपारी 2 वाजताची बॅच आहे त्यांचं जे ग्राउंड होत आहे पहिला दौड 100 मीटर 1600 मीटर रनिंग, तर हे 4 वाजता त्या ठिकाणी होत आहे। तर आपल्याला टाइम त्या ठिकाणी कळला असेल की आपलं ग्राउंड त्या ठिकाणी किती वाजेपर्यंत 100 मीटर 1600 मीटर त्या ठिकाणी येणार आहे। तर ह्या हिशोबाने तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर पहिली गोष्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सेंटरपर्यंत त्या ठिकाणी जायचं कसं आहे, तर आपण मरोळ मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर मरोळ पोलीस मुख्यालयाच्या समोर जे विद्यार्थी मित्रांनो 150 मीटर अंतर आपल्याला पैदल जायचं आहे। तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो राम मंदिर आहे, तर तिथं सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था आहे फ्रीमध्ये।
निःशुल्क 1 रुपया सुद्धा तुमच्याजवळून घेतला जाणार नाही आणि त्याचबरोबर जेवण सुद्धा तुम्हाला 2 टाइम भात त्या ठिकाणी भेटणार आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जेवण भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी करण्यात आली आहे राम मंदिरमध्ये। तर हे काही लक्षात आलं असेल तर आज सकाळी जे विद्यार्थी गेले ग्राउंडच्या अंदर, सर्वात अगोदर आपल्याला चुका कोणत्या नाही करायच्या, तर ग्राउंडच्या अंदर विद्यार्थी उपाशी तापाशी जाते, तर ह्या चुका करू नका। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जेवण वगैरे करून जा, जेणेकरून तुम्ही जेवण वगैरे करून जासान किंवा फळ फ्रूट खाऊन जासान तर तेवढी शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आहे आणि फिजिकल आपलं त्या ठिकाणी चांगला बसणार आहे। तर ह्या काही गोष्टी तर आपल्याला लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपल्याला 100 मीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे, ताकदीचा इव्हेंट आपल्याला त्या ठिकाणी मारायचे, तर फळ फ्रूट तुम्ही अगोदर खाऊन जा, कारण की ग्राउंडच्या अंदर न्यू देत नाही। त्यानंतर बॅगा तिथं ठेवल्यानंतर वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचं, आधार कार्ड आणि हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट फोटो, एवढे 2 डॉक्युमेंट वरतं ठेवायचे। त्याचबरोबर आपल्याला एक डिटेल इंचार्ज त्या ठिकाणी नेते आणि सर्वात अगोदर हॉल तिकीट आपले चेक केलं जात आहे। त्यानंतर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जात आहे। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर आपला जो डिटेल इंचार्ज आहे, पोलीस आहे, तर तो जे विद्यार्थी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी नेते टेबल नंबर पाशी, तर टेबल नंबर ज्या रोल नंबर आपला आहे, ज्या टेबल नंबरवर आपला रोल नंबर आहे त्या रांगेत लागत आहे, तिथं त्यांना आपला पासपोर्ट फोटो त्या ठिकाणी चिपकवायचा आहे त्या रजिस्टरवर आणि आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी करायचे, आधार कार्ड त्यांनी दाखवायचं आहे। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपल्यापासून एक ते फॉर्म लिहून घेतला जाते, प्रतिज्ञापत्र, आपलं नाव त्यावर पूर्ण लिहायचं, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, सिग्नेचर करायचे, तारीख टाकायची आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपल्याला उंचीपाशी नेल्या जाते, उंची छाती आपली मोजल्या जाते मशीनमध्ये, उंची छाती मोजल्यानंतर आपल्याला तिथं स्क्रीनवर दाखवलं जाते उंची छाती वजन किती आहे। तर हे काही झाल्यानंतर आणखी समोर आपल्याला आपलं इंचार्ज त्या ठिकाणी नेते, डिटेल इंचार्ज, तर आपल्याला एका मंडपामध्ये बसवते, तिथं आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिप लावून दिल्या जाते, दोन्ही पायाला चिप दिल्यानंतर आणखीन आपल्याला एका हॉलमध्ये नेल्या जाते आणि एका हॉलमध्ये ते मॅडम आहे, मॅडम बसल्या राहते, तर आपला फोटो त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये काढते आणि त्या कम्प्युटरमध्ये आणि आपलं जे विद्यार्थी म्हणून थंब घेते, बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होतं आणि हे काही झाल्यानंतर दोन्ही पायाचे जे चिप आहेत त्या स्कॅन केल्या जात आहे। तर हे काही झाल्यानंतर 50 विद्यार्थ्यांची बॅच आपली डिटेल इंचार्ज त्या ठिकाणी बसवता आणि त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे। पहिला जो त्या ठिकाणी होता तर तो होता 100 मीटर, तर 100 मीटर मध्ये जे 3-3 विद्यार्थी सोडत आहे, तर 100 मीटर मध्ये जे विद्यार्थी मिळून भरपूर मोठा घोडा आहे, त्या ठिकाणी 100 मीटर मध्ये मुलांना कमी मार्क्स पडत आहे। 100 मीटरची जी त्या ठिकाणी सिस्टीम आहे, तर अशी 100 मीटरचा ट्रॅक आहे आणि इथून स्टार्टिंग होता आणि इथं एंडिंग आहे, तर एंडिंगला खाली जे विद्यार्थी मिळून सेन्सर आहे एकदम खाली, ठीक आहे। तर स्टार्टिंगला इथून जे 3 विद्यार्थी सोडत आहे, इथून शिट्टी त्या ठिकाणी वाजत आहे, शिट्टी वाजवल्यानंतर आपल्याला पळायचं आहे आणि इथं एंडिंगला या ठिकाणी सेन्सर आहे, स्टार्टिंगला या ठिकाणी सेन्सर नाही, अशा प्रकारे सिस्टीम आहे। 100 मीटर मध्ये मुलांना कमी मार्क्स पडत आहे, ज्यांना गावाकडे जो 15 म्हणजे ज्यांची 12 मार्काची 100 होती, 10 मार्काची 100 मीटर होती, त्यांना 6 मार्क, 4 मार्क, 8 मार्क अशा प्रकारे मार्क त्या ठिकाणी पळून राहिले, ठीक आहे। कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांनी त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। 1600 मीटर मध्ये 100 विद्यार्थी सोडत आहे, 2 बॅच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगला सोडत आहे। तर एवढं एकदम काठाने धावा, जेवढं तुम्ही काठाने धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढं जास्त टायमिंग त्या ठिकाणी कमी येणार आहे आणि आपल्याला जास्त मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी आपलं काय होतं, गोळा फेक होता, गोळा फेकला 3 चान्स आहे, जो काही आपला जास्त गेला त्याला आपल्याला मार्क दिले जाते आणि आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी घेतलं जातं। आणि हे काही झाल्यानंतर आणखीन आपल्याला समोर एक आपल्या 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जाते। त्यानंतर आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंगवर आपली सिग्नेचर घेतल्या जात आहे आणि साहेब लोकांची त्या ठिकाणी सिग्नेचर घेतल्या जातात, तिथं 2 घंटे बसून ठेवल्या जातात आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जात आहे। अशा प्रकारे प्रक्रिया होते। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। ॲक्च्युअली इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट